नमस्कार. सुस्मिता सिम्प्लिसिटीमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. मला सुचलेल्या ओळींमध्ये माझी एक कविता आहे. तू तुझ्यासारखीच आहेस हे तू कधीच विसरू नकोस. ही कविता स्वतःसाठी सुचलेली आहे, तर तुम्ही नक्की ऐका. तुम्हाला जर कविता आवडली तर लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि वाटलंच तर तुमचा अभिप्राय सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. चला तर मग बघूया आपण मला सुचलेल्या ओळींमधील माझी कविता. तू फक्त तुझ्यासारखीच आहेस हे तू कधीच विसरू नकोस. तुम्हाला हे नक्कीच आवडेल. तू फक्त तुझ्यासारखीच आहेस हे तू कधीच विसरू नकोस. तू फक्त तुझ्यासारखीच आहेस हे तू कधीच विसरू नकोस. बाहेरच्या जगातलं आकर्षण आणि आधुनिकता या दोन्ही तू फसू नकोस. बाहेरच्या जगातलं आकर्षण आणि आधुनिकता या दोन्ही तू फसू नकोस. तुझ्या साधेपणातलं सौंदर्य तू जाणतेस. तुझ्या साधेपणातलं सौंदर्य तू जाणतेस, कारण तू तुझ्यासारखीच आहेस. कारण तू फक्त तुझ्यासारखीच आहेस हे तू कधीच विसरू नकोस. प्रत्येकालाच आपापल्या परीने संघर्ष, दुःख, संकट यांचा सामना करून त्या वाटेवर चालावेच लागते. पण तू घाबरू नकोस. तू घाबरू नकोस. धैर्य आणि संयम यांची ताकद तू जाणतेस. धैर्य आणि संयम यांची ताकद तू जाणतेस, कारण तू फक्त तुझ्यासारखीच आहेस. तू फक्त तुझ्यासारखीच आहेस हे तू कधीच विसरू नकोस. हे तू कधीच विसरू नकोस. नाती तुझ्यापासून दूर असो की जवळ, संवाद कौशल्य हरवण्याची भीती तू बाळगू नकोस. संवाद कौशल्य हरवण्याची भीती तू बाळगू नकोस. तुझ्या वाणीतला गोडवा आणि शब्दांची ताकद तू जाणतेस. तुझ्या वाणीतला गोडवा आणि शब्दांची ताकद तू जाणतेस, कारण तू फक्त तुझ्यासारखीच आहेस हे तू कधीच विसरू नकोस. कोण तुझ्याशी कसा वागतो, कोण तुझ्याशी कसा वागतो, तुझ्यावर किती प्रेम करतो याचा विचार तू करू नकोस. तुझ्यातल्या प्रेमशक्तीचा अंदाज तुला आहे. तुझ्यातल्या प्रेमशक्तीचा अंदाज तुला आहे, कारण तू फक्त तुझ्यासारखीच आहेस. कारण तू फक्त तुझ्यासारखीच आहेस हे तू कधीच विसरू नकोस. हे तू कधीच विसरू नकोस. कोणत्याही नात्यामुळे तुझ्याशी जोडलेल्या स्वतःला तू हरवून जाऊ नकोस आणि गुरफटून घेऊ नकोस. स्व अस्तित्व आणि स्व ओळख जपून ठेव. जपून ठेव. तुझं आत्मतत्व परमशक्तीशी जोडलं आहे याची जाणीव तुला आहे. तुझं आत्मतत्व परमशक्तीशी जोडलं आहे याची तुला जाणीव आहे, कारण तू तुझ्यासारखीच आहेस हे तू कधीच विसरू नकोस. हे तू कधीच विसरू नकोस. नमस्कार. कशी वाटली तुम्हाला कविता? खरं तर ही कविता मला स्वतःसाठी सुचलेली आहे. तुम्हाला आवडली नक्कीच लाईक करा, शेअर करा. कारण कसं आहे, या कवितेचा अर्थच कसा आहे की या बाह्य जगामध्ये माणूस इतका गुरफटलेला आहे या आधुनिकतेच्या चक्रामध्ये, आकर्षण चक्रामध्ये इतका तो अडकलेला आहे की त्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव नाही आहे. आणि स्वतःच्या साधेपणात मधलं सौंदर्य काय आहे ते सुद्धा जरी आतून तुम्हाला माहिती असलं तरी त्याच्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाहीये. आणि म्हणूनच पहिल्या ज्या 4 ओळी आहेत तर त्या त्याच्यासाठी आहेत. आणि दुःख, संकट, संघर्ष प्रत्येकाचा स्वतःचा असतो आणि कोणीही यापासून दुरावलेलं नाही आहे. ह्या संकटांपासून, कर्मापासून, दुःखापासून, संकटांपासून कोणीही त्यापासून पळून जाऊ शकत नाही किंवा काहीच करू शकत नाही. जे आपलं आयुष्य आहे, आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी आलेल्या आहेत, जी माणसं जोडलेली आहेत
त्यामध्ये जे आलेलं आहे ते युक्तिपूर्वक योग्य पद्धतीनं जपून चालावं लागतं त्या संकटाच्या वाटेवर, दुःखाच्या वाटेवर. आणि त्यात जर तुम्हाला धैर्य, संयम ह्या गोष्टी माहिती असतील ना, तर तुम्ही डळमळीत कधीच होऊ शकत नाही. कारण त्याची ताकद एकदा कळली ना, तुम्हाला धैर्य, संयम, परमेश्वरावरचा विश्वास एकदा का तुम्हाला कळला ना, तर तुम्ही कुठल्याही दुःखाचा, संकटाचा सामना निश्चितपणे करू शकता. नाती कितीही लांब असू देत किंवा जवळ असू देत, संवाद कौशल्य हे हरवत चाललेलं आहे. पण आपल्या स्वतःला, आपल्या जवळच्या संवादाची, शब्दांची, वाणीतल्या म्हणजे आपल्या आपण जे बोलत असतो त्या शब्दांचा समोरच्यावर किती चांगला परिणाम होऊ शकतो, आपण कोणते शब्द वापरतो हे आपल्याला माहिती आहे. त्या शब्दांची ताकद माहिती आहे. सकारात्मक शब्दांची ताकद खूप असते. आणि आपण कसं बोलतो हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मग मला असं वाटलं की तुझ्या वाणीतला गोडवा आणि शब्दांची ताकद तर तू जाणतेस ना, कारण तू तुझ्यासारखीच आहेस. तुला संवाद कौशल्य माहिती आहे, त्यामुळे तू संवाद हरवण्याची भीती बाळगू नकोस. आणि तुझ्याशी कोण कसं वागतो किंवा समोरची व्यक्ती आपल्याशी कसंही वागत असेल, काहीही बोलत असेल, तुमच्यावर किती प्रेम करते, तुमच्याशी कशी वागते ह्याच्याशी आपला काहीही संबंध नसतो. आपला जो मूळ स्वभाव आहे तो महत्वाचा आहे जास्त. आपण दुसऱ्याशी कसं वागतो हे जास्त महत्वाचं आहे. आणि मला तर तेच पडतं की समोरचा माणूस कसा बोलतो, काय बोलतो, ह्याच्यावर आपण आपला स्वभाव बदलू शकत नाही. आपल्याला आपल्या प्रेमाची ताकद माहिती आहे. ते अनंतासारखं आहे. अक्षरशः प्रेम इतकं अनंतासारखं आहे ना, समुद्र जसा पसरलेला आहे अथांग, तसं प्रेम आहे. आणि ते केव्हा आपल्याला समजतं, तर आपल्या हृदयातली पवित्रता जेव्हा आपले परमेश्वर जागृत करतो, गुरु आपल्याला आशीर्वादित करून जागृत करतात ना, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी उलगडत जातात आणि आपल्याला प्रेम शक्तीचा साक्षात्कार होत असतो. आणि आता मी इथे म्हटलेलं आहे की कोण तुझ्याशी कसा वागतो, कोण तुझ्याशी कसा वागतो आणि तुझ्यावर किती प्रेम करतो ह्याचा विचार तू कशाला करतेस. काही गरज नाही तसं करायची. कारण तुझ्यातल्या प्रेमशक्तीचा तुला जाणीव आहे, तुला माहिती आहे तुझ्यातलं प्रेम किती आहे ह्याची कल्पना जर तुला असेल ना, तर तुला ह्यावर काहीही विचार करायची गरज नाही. कारण तू तुझ्यासारखीच आहेस, हे तू कधीच विसरू नकोस. आणि शेवटी म्हटलेलं आहे मी असं की कोणत्याही नात्यामुळे तुझ्याशी जोडलेल्या स्वतःला हरवून जाऊ नकोस किंवा गुरफटून घेऊ नकोस. शेवटी कसं आहे, स्वअस्तित्व आणि स्वओळख जपून ठेव. स्वतःची ओळख, स्वतःचे संस्कार, स्वतःचं प्रेम, स्वतःचा स्वभाव ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण आपण काय करतो, नातं तर असतंच, नात्यांशी आपुलकीनं वागावंच लागतं आणि माणुसकीनं, आपलेपणानं वागायलाच लागतं. ते प्रेम ज्या त्या नात्यासाठी जे ते ती मर्यादा असते. इथे म्हटलेलं बघा मी की तुझ्याशी जोडलेल्या स्वतःला हरवून जाऊ नकोस, गुरफटून घेऊ नकोस. कारण स्वअस्तित्व आणि स्वओळख जपून ठेव. त्याचा अर्थ काय आहे की स्वतःला कुठलंही नातं असू दे, कितीही जवळचं असू दे नातं, ते प्रेमाने वागा, आपुलकीने वागा, माणुसकीने वागा. हे सत्य आहेच आपल्या आयुष्यामध्ये. आपण विचित्र नाही वागू शकत. कारण फक्त प्रेमच या विश्वामध्ये कार्य करत असते आणि प्रेमाने, आपुलकीनं, आदरानं वागावंच लागतं, हे सत्य आहे. पण त्या सत्यामध्ये स्व जपून ठेव. तू ही तुला विसरू नकोस, तुझी ओळख विसरू नकोस, तुझं अस्तित्व ओळख आणि गुरफटून घेऊ नकोस किंवा हरवून जाऊ नकोस. काहीही असतं माणसाच्या आयुष्यामध्ये, घर असतं, नातं असतं, वस्तू असतात, काहीही असतं, त्याला काय कशामध्ये जीव गुंतेल त्याचा काही सांगू शकत नाही आपण. तर ह्या अशा सगळ्या गोष्टींपासून थोडंसं स्वतःला सावध जपून ठेव. स्वतःची ओळख आणि स्वतःचं अस्तित्व
कारण त्याच्या पुढे काय आहे तर आत्मतत्व हे परमशक्तीशी जोडलेलं आहे. याची तुला जाणीव आहे ना, की तुझ्यातलं चैतन्य शक्ती, तुझ्यातली आत्मशक्ती त्या परमशक्तीशी जोडलेली आहे. तर त्याची जाणीव ठेव आणि सगळ्यांशी प्रेमाने वाग, सगळ्यांशी आपुलकीने वाग, पण स्वतःशी सुद्धा प्रेमाने वाग आणि स्वतःचं अस्तित्व जपून ठेव. कारण तू तुझ्यासारखीच आहेस हे तू कधीच विसरू नकोस. कारण सगळ्यांमध्ये तू जर हरवलीस तर तुझं अस्तित्व विसरून जाशील. त्यामुळे असं काही व्हायला नको, म्हणून तू तुझ्यासारखी आहेस हे तू कधीच विसरू नकोस. मग कशी वाटली तुम्हाला कविता आणि कवितेचा अर्थ हे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा अभिप्राय व्यक्त करू शकता. आणि जर कविता आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा. नमस्कार.